डीएसएम कॉलेज चिंतूर, वर्ग 12वी, विषय समाजशास्त्र, प्रकरण 3. प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजातील विविधता आणि एकता. या 3ऱ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जो प्रश्न अभ्यासणार आहोत तो प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने स्पष्ट करा. हा प्रश्न आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी लिहिण्यासाठी होऊ शकतो आणि म्हणून 10 मार्काच्या दृष्टिकोनातून संक्षिप्त स्वरूपामध्ये हा प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. या प्रश्नाच्या प्रस्तावनामध्ये आपल्याला असे लिहिता येईल किंवा असे सांगता येईल की भारत हे जगाच्या पाठीवरील एकमेव असे राष्ट्र आहे की विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृतीचे समूह हजारो वर्षापासून एकत्रित राहतात. ही भारताची एक ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये या ऐतिहासिक परंपरेच्या समोर अनेक आव्हाने उभे राहिलेली आहेत की ज्यामुळे भारताची एकता ही मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेली आहे. तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेसमोरील जी काही आव्हाने आहेत ती आव्हाने समजून घेण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीय एकता म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेलच. त्याशिवाय राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरील जी आव्हाने आपल्याला स्पष्ट करायची ती आव्हाने आपल्याला समजून घेण्यास मदत होईल. म्हणून आपण प्रथमतः राष्ट्रीय एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामधली एक व्याख्या आहे, ती व्याख्या आहे डॉक्टर ब्रिजमोहन यांची. डॉक्टर ब्रिजमोहन म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, तर राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक प्रक्रिया आहे, म्हणजे माणसाच्या मनाशी निगडीत असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये भारत देशातील सर्व जाती धर्माचे समूह आपली धार्मिक निष्ठा असेल, आपली जातीय निष्ठा असेल किंवा आपल्या ज्या संकुचित निष्ठा आहेत त्या निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेली जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परस्परांना पूरक अशा स्वरूपाची भूमिका ठेवतात आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून एका पातळीवर येतात. त्याला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात. तेव्हा या व्याख्येचा जर आपण विचार केला तर वर्तमान परिस्थितीमध्ये एकात्मतेसमोर खूप मोठे आव्हाने उभी राहिलेली आहेत. ती आव्हाने आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं आव्हान आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरचा पहिला गंभीर स्वरूपाचा प्रश्न आपण या ठिकाणी लिहिला आहे. तो प्रश्न आहे जातीवाद. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय समाजामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये जातीवाद वाढत चाललेला आहे. जातीवाद म्हणजे स्वजातीविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा त्याग आणि इतर जातीविषयी राग, द्वेषाची भावना, याला जातीवाद असे म्हणतात. वर्तमान परिस्थितीमध्ये भारताच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या प्रसंगी जातीनिष्ठा ही प्रकर्षाने आपल्याला दिसून येते आणि या राजकारणातील ही जातीय निष्ठा प्रकर्षाने दिसत असल्यामुळे भारतीय समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना उच्च जातीच्या दडपणामुळे परकेपणाची भावना वाटायला लागते आणि ही परकेपणाची भावना वाटणं ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय एकतेच्या समोरील असलेलं खूपच मोठं आव्हान आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. म्हणून जातीवाद हा राष्ट्रीय एकात्मतेमधला खूप मोठा अडथळा आहे हे या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घेणे गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे सांप्रदायिक वाद. सांप्रदायिक वाद हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेसमोरचा फार मोठं आव्हान आहे, फार मोठी समस्या आहे की दिवसेंदिवस ती अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे. सांप्रदायिक वाद म्हणजे काय?
सांप्रदायिक वाद म्हणजे स्वतःच्या धर्मातील असलेले गुणदोष आपण स्वीकारणे आणि इतरांना सुद्धा स्वीकारण्यास भाग पाडणे किंवा भाग पाडण्याची परिस्थिती निर्माण करणे, त्याला सांप्रदायिक वाद असे म्हणतात. आणि हा सांप्रदायिक वाद मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय एकतेला आव्हान निर्माण करत आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सांप्रदायिक वादामुळे काय होत आहे, तर सांप्रदायिक वादामुळे ज्याला आपण म्हणतो की धार्मिक द्वेष निर्माण होत आहे, समूहामध्ये द्वेषाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की धार्मिक दंगलीला प्रोत्साहन मिळत आहे, धार्मिक दंगली त्यातून घडत आहेत. आणि त्याचा परिणाम असा होत आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे आणि मनुष्य जीवितपणाची हानी सुद्धा धार्मिक दंगलीच्या माध्यमातून, धार्मिक संघर्षाच्या माध्यमातून निर्माण होताना दिसून येत आहे. आणि म्हणून धार्मिक ज्याला आपण म्हणतो की सांप्रदायिक वाद हा एक फार मोठा गंभीर असा स्वरूपाचा प्रश्न किंवा अशा स्वरूपाचं आव्हान आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे किंवा त्याच्यानंतरचं आव्हान आहे प्रादेशिक वाद. प्रादेशिक वाद म्हणजे काय, तर प्रादेशिक वाद म्हणजे स्वतःच्या प्रदेशावरील निष्ठा, देशनिष्ठेपेक्षा स्वतः आपण ज्या प्रदेशावर राहतो, स्वतः आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यावर अधिक दृढ निष्ठा ठेवणे आणि त्याचबरोबर त्या प्रदेशाचे ऐतिहासिक गुणगान गात बसणे, याला प्रादेशिक वाद असे म्हणायचे. आणि हा प्रादेशिक वाद वर्तमान परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेला आहे. आणि या प्रादेशिक वादामध्ये प्रामुख्याने जे आपल्याला दिसून येते की बरेच वेळेस प्रादेशिक वादामध्ये जे वेगवेगळ्या प्रदेशामधील लोक असे म्हणतात की शासन आमच्या आर्थिक उन्नतीकडे, आमच्या आर्थिक विकासाकडे, एकूणच विकासाकडे दुर्लक्ष करीत आहे. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला पाहिजे. आणि त्यामधून स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जात आहे, स्वतंत्र गोरखालँडची मागणी केली जाते, स्वतंत्र तेलंगणाची मागणी केली जाते. आणि त्यामुळे हे प्रादेशिक वादाचा आधार घेऊन राजकीय पक्ष फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहित करीत आहे. आणि त्याचा परिणाम असा होत आहे की राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक फार मोठं आव्हान म्हणून प्रादेशिक वाद हा उभा राहत आहे. हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रीय एकतेच्या समोरचा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे भाषावाद, किंवा मोठे एक आव्हान आहे भाषावाद. भाषावाद काय, भाषावाद हा सुद्धा आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेसमोरचा असलेला गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. असं सांगत असताना भाषावाद म्हणजे काय, तर भाषावाद म्हणजे स्वभाषेविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्याग आणि इतर भाषेविषयी द्वेषाची भावना, यालाच भाषावाद असे म्हणायचे. भाषावादामुळे ज्याला आपल्याला म्हणता येईल की भाषावादामुळे भाषिक संघर्ष निर्माण होत आहे. जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की हिंदी भाषेला दक्षिणेकडील राज्य हे प्रखर विरोध करीत आहे. आणि त्यामुळे भाषिक संघर्ष निर्माण होत आहे. भाषिक संघर्षामधून सार्वजनिक मालमत्तेची हानी होत आहे, दंगली होत आहेत. आणि त्यामुळे हा भाषिक संघर्ष हा राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठा धोका निर्माण करत आहे, असे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून. खरं पाहता भाषा ही एकमेकाला जोडणारी आहे. भाषा ही संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. परंतु भारताच्या संदर्भामध्ये, भारत देशाच्या संदर्भामध्ये अनेक भाषा आहेत. एकमेकाच्या भाषेचा आदर करण्यापेक्षा एकमेकाच्या भाषेचा तिरस्कारच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि त्यामुळे भाषिक दंगली ह्या
प्रखर रूप धारण करत आहे. त्याचं रूपांतर जाती दंगलीमध्ये होत आहे, त्याचं रूपांतर ज्याला भाषिक दंगलीमध्ये होत आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जर विचार केला तर मराठी कर्नाटकीचा भाषा, मराठी कर्नाटकी भाषेचा वाद हा गंभीर स्वरूप धारण करताना दिसून येतो. त्याचप्रमाणे आदिवासी जमातीच्या भाषेला तर महत्व दिले जात नाही आणि त्यामुळे साहित्य निर्माण होत नाही. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. आणि म्हणून भाषावाद एक राष्ट्रीय एकतेच्या समोरचं फार मोठं आव्हान आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगते की आर्थिक विषमता राष्ट्रीय एकात्मतेमधला जो गंभीर अशा स्वरूपाचा प्रश्न आहे किंवा राष्ट्रीय एकतेच्या समोरचं फार मोठं जे आव्हान आहे ते आव्हान हे आर्थिक विषमता. ही आर्थिक विषमता अत्यंत तीव्र आणि गंभीर अशा स्वरूपाचं आव्हान देशाच्या समोर उभं ठाकलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की कुठल्याही देशातील व्यक्तींचा दर्जा हा त्या देशातील उपलब्ध संसाधने, आर्थिक समता, जमिनीची समान वाटणी, योग्य वितरण या आधारावर त्या देशातील किंवा त्या राज्यातील व्यक्तींचा जो दर्जा आहे तो इक्वल होण्यासाठी किंवा समतल होण्यासाठी किंवा एक संघ होण्यासाठी मदत करीत असतो. परंतु आपल्या देशामध्ये प्रचंड आर्थिक विषमता आहे आणि ही आर्थिक विषमतेची फार मोठी दरी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि त्याचा परिणाम असा होत आहे की देशातील किंवा देशाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, बंधुभाव हे जे एकात्मता निर्माण करणारे जे गुण आहेत तर देशातील नागरिकांमध्ये निर्माण होऊ देत नाही. म्हणून आर्थिक विषमता हा राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरचे खूप मोठे आव्हान आहे. या ठिकाणी आपण थांबू. उर्वरित जे आव्हाने आहेत आपण नंतरच्या तासाला बघूया. आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय आणि राष्ट्रीय एकात्मतेपूर्वी आव्हाने स्पष्ट करा असा प्रश्न आपण अभ्यासत होतो. आणि त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे जे समोर जे असलेले प्रश्न आहेत किंवा आव्हाने आहेत ती जवळजवळ आपण मागच्या तासाला 5 आव्हाने किंवा राष्ट्रीय एकात्मते समोरचे 5 समस्या आपण अभ्यासल्या आहेत. तेव्हा ज्या उर्वरित समस्या होत्या आजच्या तासाला आपण त्या अभ्यासनाचा प्रयत्न करूया आणि हा 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देण्यासाठी होऊ शकतो. या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या. तर 6वा मुद्दा आहे स्वार्थी राजकीय नेते भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या समोर हे खूप मोठं आव्हान आहे. भारतामध्ये अनेक पक्ष आहेत म्हणजे बहुपक्ष पद्धती आहे आणि ही राजकीय बहुपक्ष पद्धतीमध्ये राजकीय नेत्याची जी भूमिका आहे ही भूमिका ज्याला आपल्याला म्हणता येईल की राजकीय एकात्मते समोर बऱ्याच वेळेस आव्हान निर्माण करताना आपल्याला दिसून येते. हे राजकीय नेते प्रामुख्याने आपली सत्ता टिकविण्यासाठी, आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी जनतेला, नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे आमिष दाखवतात. अनेक मागील प्रश्न सुद्धा तेवत ठेवतात आणि आपली सत्ता खुर्ची कशी टिकून राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस 2 समूहामध्ये, 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये संघर्ष निर्माण होतात. जसे उदाहरणार्थ वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर राजकीय नेते हे प्रामुख्यानं नागरिकांना आमिष दाखवतात की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ.
आणि त्यामुळे हे प्रश्न सातत्याने तेवढ ठेवतात आणि त्याचा परिणाम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होते आणि बऱ्याच वेळेस त्यातून संघर्षही पडतात. आणि म्हणून ही जी भूमिका आहे, राजकीय स्वार्थी नेत्याची जी भूमिका आहे, ही राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठे आव्हान देताना आपल्याला दिसून येते. जसं की पाणी वाटपाचा प्रश्न असेल, मंडल आयोगासारख्या जी आंदोलने असतील, यामध्ये राजकीय नेत्याची असलेली भूमिका ही प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारीच असलेली दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की वाढती सामाजिक असुरक्षितता. राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरच्या प्रश्नामध्ये किंवा आव्हानामध्ये आपल्याला म्हणता येईल की भारतीय समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली मोठ्या प्रमाणातील सामाजिक असुरक्षितता होय. या सामाजिक असुरक्षितेमध्ये प्रामुख्याने ज्याला आपल्याला म्हणता येईल की दरोडे असतील, अपहरण असतील, बलात्कार असतील, सायबर गुन्हे असतील, या विविध प्रकारच्या प्रश्नामुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आणि एवढेच नव्हे तर न्याय सुद्धा नागरिकांना लवकर मिळत नाही आणि म्हणून न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांमध्ये अविश्वास निर्माण होत चाललेला आहे. आणि म्हणूनच एकंदरीत ही वाढत जाणारी सामाजिक असुरक्षितता ही राष्ट्रीय एकात्मतेसमोरचं फार मोठं आव्हान आहे, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. नंतरचं आव्हान सांगता येईल की हिंसात्मक आंदोलने. राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानामध्ये बोलत असताना भारतीय समाजामधील जी आंदोलने आपल्याला दिसतात ती हिंसात्मक स्वरूप धारण करताना दिसून येतात. मग त्यामध्ये शेतकऱ्याची आंदोलने असतील, कर्मचाऱ्याची आंदोलने असतील, कामगाराची आंदोलने असतील, आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी उभे केलेले आंदोलने असतील, ही आंदोलने ही मोठ्या प्रमाणामध्ये हिंसात्मक स्वरूप धारण करताना दिसतात. कारण या आंदोलनामध्ये संप, घेराव आणि ज्याला आपल्यामध्ये भडक अशा स्वरूपाची भाषा वापरली जाते आणि त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण होत जाते, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात निर्माण होत जाते आणि या सर्वांचा परिणाम देशाविषयी आपुलकी प्रेम, देशातील नागरिकाविषयी जिव्हाळा प्रेम निर्माण होण्यापेक्षाही परस्परात द्वेषाची भावना निर्माण होताना दिसून येते. आणि म्हणून हिंसात्मक आंदोलने ही राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरची फार मोठे आव्हाने आहेत, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेली जी मोठी आव्हाने आहेत, जे मोठे प्रश्न आहेत, हे अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.